नमस्कार. आज ना कार्डियाक हेल्थवर बोलणार आहोत. म्हणजे हृदयाचं आरोग्य, कार्डियाक हेल्थ. तर हा विषय मागच्या 1.5 ते 2 महिन्यांपासून थॉटमध्ये रेंगाळत होता. एक सोशल मीडियावर स्क्रोल करत असताना एक फोटो बघितला, ज्यामध्ये लहान मुलं ते सायकलचा टायर एका काठीने पळवत असतानाचा तो फोटो होता आणि काही नॉस्टॅल्जिक मेमरीज रिकॉल झाल्या. म्हणजे माझ्या लहानपणीसुद्धा मी तो खेळ खेळलो आहे किंवा त्या व्यतिरिक्त काही असे खेळ असायचे मैदानी, ज्यात गावभर हिंडून यायचो किंवा ब्रेथलेस कार्डिओ व्हायचा, की अगदी भयंकर धाप लागलेली आहे किंवा हार्ट रेट जो आहे तो दीर्घकाळासाठी वरती चढलेला आहे, मोठ्या प्रमाणावर धाप लागलेली आहे, श्वासोच्छ्वास जो आहे तो वाढलेला आहे. अशा पद्धतीचा कार्डिओ त्या काळी व्हायचा आणि हे एक फर्टाईल एज होतं. म्हणजे साधारण जे काही 14 वर्षांच्या आधीचं एज आहे, त्या एजमध्ये जर तुमच्या फिजिकल ॲक्टिव्हिटी चांगल्या असतील, तर कारण शरीर ग्रो होत असतं किंवा एक फ्रेमचं रूप घेत असतं किंवा ते एक झाड एका वृक्षामध्ये परावर्तित होत असतं. त्यामुळे त्या काळात मिळालेली मेहनत किंवा न्यूट्रिशन, सकस आहार, हा पुढे जाऊन तुम्ही किती चांगले शारीरिकरित्या घडताय हे अवलंबून असतं. ज्या काही ॲक्टिव्हिटीज किंवा जो काही न्यूट्रिशनचा बॅकअप तुम्हाला त्या काळी मिळाला होता, त्यावर पुढे तुम्ही कसे घडताय, तुमचं फिजिकल अपीअरन्स कसं असेल किंवा तुमचं ओव्हरऑल हेल्थ कसं असेल, हे त्यावर डिपेंड करायचं. आता ह्या उदाहरणाला जर रिसेंटच्या सिनॅरिओबरोबर कंपेअर केलं, म्हणजे हल्ली मुलांच्या ज्या काही फिजिकल ॲक्टिव्हिटी आहेत त्या जर ॲनालिसिस केल्या आपण, तर आपल्याला असं लक्षात येईल की त्याच्या 5-10% सुद्धा कार्डियाक ॲक्टिव्हिटी किंवा हृदयाला ताण देणाऱ्या ॲक्टिव्हिटी, गेम्स, जे काही मैदानी खेळ आहेत त्या हल्ली घडत नाही आहेत. यात दुर्दैवाची एक बाब अशी आहे की पालकांना सुद्धा याविषयीचं फारसं गांभीर्य नाही आहे. कारण अगेन तो एक एज्युकेशनचा ट्रॅप आणि मग जास्तीत जास्त मार्क मिळवणं आणि मेरिटमध्ये पास होणं, त्या नंबरच्या ट्रॅपमध्ये पालक अडकलेले आहेत आणि शाळाही त्याला कॉन्ट्रीब्यूट करत आहेत. या सगळ्यांमध्ये डॅमेज जे होत असेल ते होतं हेल्थ. म्हणजे मला आठवतं आहे आमच्या काळीसुद्धा पी टीचा एखादा तास असला तर ते जे काही 6, 7, 8 तास असायचे, त्याच्यापैकी जर एखादा पी टीचा तास असला तर तोही काही कारणास्तव कॅन्सल केला जायचा. दुसरा एखादा शिक्षक त्यावेळी क्लासमध्ये यायचा आणि त्यांचा सिलेबस शिकवायचा. कारण खूप त्रासदायक असायचं ते. म्हणजे मुलांना ग्राउंडमध्ये घेऊन जाण्यातच 5-7 मिनटं निघून जायचे, येण्यात परत 5-10 मिनटं, मुलांना सेटल डाऊन होण्यासाठी 5-10 मिनटं जायचे. असा एक 20 मिनिटांचा किंवा 15 मिनिटांचा काळ तर यातच निघून जायचा आणि हार्डली 30 मिनिट्सचा तो पी टीचा पिरियड असायचा आणि मग मुलं दंगा करायची वगैरे. त्यामुळे शिक्षकांना मॅनेज करायला थोडंसं किचकट व्हायचं. ह्या सगळ्या त्रासाला टाळण्याच्या हेतूने बऱ्याचदा पी टीचे क्लासेस जे आहेत ते कॅन्सल केले जायचे आणि मग उगाच जेव्हा एखादं काही इंटर स्कूल किंवा इंटर कॉलेज गेम्स वगैरे असायच्या, कॉम्पिटिशन्स असायचे, त्यावेळी फक्त त्या गोष्टींकडे भर दिला जायचा. परंतु हल्लीच्या स्कूलचं जे कल्चर आहे ते पाहता ह्या गोष्टी आणखी कमी झालेल्या पाहायला मिळत आहेत. म्हणजे खूप अगदी चांगलीच शाळा असेल तर तिथं फिजिकल ॲक्टिव्हिटी किंवा काही गेम्स वगैरे मुलांसाठी प्लॅन केलेले असतात आणि त्या फिजिकल ॲक्टिव्हिटींना प्रायोरिटी दिली जाते. अदरवाईज जर नॉर्मल स्कूल बघितल्या तर तिथे फक्त शिक्षण किंवा परीक्षेच्या काळात आपण लहान मुलांना डांबून ठेवतो की अभ्यासाकडे लक्ष दे, आता परीक्षा जवळ आली आहे. अशा काही एक गोष्टी आपण त्यांना करायला सुचवतो. तर हे संपूर्ण असं एकत्रितरित्या चित्र पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की
मुलांना जितकी फिजिकल ॲक्टिव्हिटी गरजेची आहे त्या ग्रोईंग एजमध्ये ती मिळत नाही आहे. आणि त्याने होतं आहे काय, म्हणजे या वयात जर त्यांना ब्रेथलेस कार्डिओ ॲक्टिव्हिटी मिळाल्या तर काय होणार आहे, जे कार्डियक मसल्स आहेत, हृदयाचे जे स्नायू आहेत ते मजबूत होतील, त्यांची आकुंचन आणि प्रसरण पावण्याची ताकद वाढेल. याचं आउटपुट काय निघेल, जो व्हॉल्यूम असतो ब्लडचा तो जास्तीत जास्त स्टॉक करेल किंवा रिसीव करेल हार्ट, आणि ताकद आल्यामुळे जास्तीत जास्त व्हॉल्यूमचं ब्लड पुशसुद्धा करेल सर्क्युलेशनसाठी. हे त्याचे काही बेनिफिट्स आहे. किंवा या वयात असा जर ब्रेथलेस कार्डिओ केला तर तुमचं लंग्स जे आहे त्याचं डायफ्रेम वाढलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचं जे एअर पॉकेट्स आहेत ते स्ट्रेच होतील. उदाहरणार्थ एखादा नवीन बलून असतो फुगा, त्याला आपण जर फुगवला तर साधारण साईज घेईल तो, आणि त्यानंतर जर तासभरानंतर त्याची हवा काढून टाकली तर तो शून्य स्टेटसमध्ये जात नाही. जसा नवीन आणला होता तेवढा लहान होत नाही, तो थोडासा आकार त्याचा मोठा राहतो. ठीक ह्याच पद्धतीने जेव्हा तुम्ही ब्रेथलेस कार्डिओ करता किंवा रेस्पिरेटरी सिस्टमला ताण पडेल अशा ॲक्टिव्हिटी करता, फिजिकल ॲक्टिव्हिटी किंवा मैदानी गेम वगैरे, तर यात लंग्सचं जे स्ट्रक्चर आहे, फुफ्फुसांचं जे स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर पार्लरमध्ये किंवा कार वॉश करण्यासाठीचा जो स्पॉन्ज असतो पिवळ्या रंगाचा, ज्याच्या आतमध्ये पोर्स असतात किंवा छोटी छोटी छिद्र असतात जी पाणी शोषून घेण्याचं काम करतात, ठीक अशा पद्धतीचं एअर पॉकेट्सचं एक स्ट्रक्चर तुमच्या लंग्सचं असतं, फुफ्फुसांचं असतं. आणि अशा पद्धतीचा ब्रेथलेस कार्डिओ केल्यानंतर त्या प्रत्येक एअर पॉकेट्सचा रेडियस जो आहे तो वाढलेला पाहायला मिळतो. आणि परिणामस्वरूप काय घडतं तर जास्तीत जास्त एअर किंवा हवा इनहेल करण्याची कपॅसिटी वाढते लंग्सची, जास्तीत जास्त ऑक्सिजन इनटेक करण्याची कपॅसिटी वाढते. परिणामी जास्तीत जास्त ऑक्सिजन रक्तात मिसळला जातो. परिणामी प्रत्येक टिश्यूला जास्तीत जास्त प्रमाणात ऑक्सिजन मिळतो आणि टिश्यूचं जे लाईफ आहे ते इम्प्रूव्ह होतं. किंवा चांगल्यारीत्या कार्डिओ घडल्यामुळे घडतं काय की उदाहरणार्थ त्या काळी जर मी असा ब्रेथलेस कार्डिओ केला आहे तर चुकीच्या फूड स्टाईलमुळे किंवा लॅक ऑफ फिजिकल ॲक्टिव्हिटी नंतरच्या काळात जर मला हार्ट कंडिशन डेव्हलप झाल्या तर त्या आधीच्या वयात घडणार नाहीत, 40, 42, 45पर्यंत घडणार नाहीत. जरी चुकीच्या खानपान आणि लाईफस्टाईल असतील तरीसुद्धा थोडा वेळ घेतील. कारण आधी ज्या काळी शरीर ग्रो होत होतं, कार्डियक सिस्टम ग्रो होत होतं, रेस्पिरेटरी सिस्टम ग्रो होत होतं, त्यावेळी त्याला चांगला व्यायाम मिळालेला आहे. मग आता ह्या उदाहरणाला जर आत्ताच्या लहान मुलांच्या शेड्यूलबरोबर किंवा त्यांची जी दैनंदिनी आहे, ज्या काही डे टू डे ॲक्टिव्हिटीज ते करतायत, त्यातल्या फिजिकल ॲक्टिव्हिटीला जर सॉर्ट आऊट केलं, आपण शॉर्टलिस्ट केलं, तर आपल्याला लक्षात येतं की हार्डली 5 ते 10% हृदयावर किंवा फुफ्फुसांवर ताण येणाऱ्या आणि त्यांना डेव्हलप करणाऱ्या फिजिकल ॲक्टिव्हिटी घडत आहेत. तर याचे पुरेपूर चान्सेस दिसत आहेत की या लहान मुलांमध्ये कार्डियक कंडिशन्स, रेस्पिरेटरी कंडिशन्स वयाच्या 30-25मध्ये पाहायला मिळू शकतील. ही खूप गंभीर बाब आहे. त्यात एकंदर आपलं कल्चर जर बघितलं तर फिटनेस सेंटर्स असतील किंवा तिथे एक ठराविक वेळानंतरच मुलाला अलाव केलं जातं जिममध्ये, फिटनेस सेंटरमध्ये. मग अशात आणि त्यात एक भर पडते की मुलांना एकतर मैदानं कमी झाली आहेत, त्यानंतर फिजिकल ॲक्टिव्हिटी करण्यासाठीचे सेंटर्स अवेलेबल नाही आहे, किंवा अशा पद्धतीचे व्यायाम घडतील अशा सेंटर्स किंवा इन्स्टिट्यूशन्स अवेलेबल नाही आहेत, आणि त्यामुळे हेल्थ डॅमेज होत चालली आहे. इथे एक बोनस पॉईंट किंवा एक एक्सटेंडेड नोटवर आणखी मी एक गोष्ट सांगेल की टिश्यू फिजिओलॉजी जर अभ्यासली तर असं लक्षात येतं की साधारण वयाच्या 7व्या ते 9व्या वर्षापर्यंत नंबर ऑफ टिश्यूज इन्क्रीज आणि डिक्रीज होत असतात, नंबर ऑफ टिश्यूज. आणि त्यानंतर पुढचं जे वय आहे त्यात साईज ऑफ टिश्यूज इन्क्रीज डिक्रीज होतात.
म्हणजे जर एखादा चांगला शरीरयष्टी असलेला पुरुष किंवा स्त्री भविष्यात आपल्याला पाहायची असेल तर तिच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये वयवर्ष 7चीच असताना किंवा त्या आधीच्या वयातसुद्धा मैदानी खेळ इतके खेळले जावेत की नंबर ऑफ टिश्यूज इन्क्रीज होतील. किंवा BMD बोन मिनरल डेन्सिटी, हाडांची घनता किंवा हाडांची जी मजबूती आहे ती कशावर ठरली जाते तर बोन मिनरल डेन्सिटीवर. आणि बोन मिनरल डेन्सिटी जर वाढवायची असेल तर फक्त कॅल्शियमयुक्त आहार घेणं पुरेसं नाही आहे. त्याचबरोबर कॅल्शियमचं ॲब्झॉर्प्शन वाढेल, कॅल्शियम मोठ्या प्रमाणावर शोषलं जाईल अशा फिजिकल ॲक्टिव्हिटीसुद्धा कराव्या लागतील. बोन्सचे जे शाफ्ट असतात त्याच्यावरचे जे कार्टिलेजेस असतात, जे फायब्रस मटेरियल असतं जे बोन्सला एकमेकांवर घासण्यापासून प्रोटेक्ट करत असतं, एक कॅप पद्धतीचं मटेरियल असतं ज्याला कार्टिलेजेस म्हणतात. गाद्या किंवा कुशन आपण ज्याला म्हणतो त्याच्या एक्झॅक्ट खाली सॉफ्ट बोन असतं. जेव्हा ह्या कार्टिलेजवर इम्पॅक्ट येतो तेव्हा हे सॉफ्ट बोन ॲक्टिवेट होतं आणि मोठ्या प्रमाणावर कॅल्शियमचं ॲब्झॉर्प्शन करायला लागतं. मग हे ॲब्झॉर्प्शन कधी वाढेल जेव्हा ते जॉईंटवर इम्पॅक्ट येणारा, राईट मॅनरने जॉईंटवर इम्पॅक्ट येणाऱ्या फिजिकल ॲक्टिव्हिटीज करतील. उड्या मारणं असेल, डान्सिंग ॲक्टिव्हिटीज असतील, इतर काही एजिलिटीच्या गेम्स असतील, या जेव्हा करतील, ह्या अशा पद्धतीच्या गेम्स जेव्हा खेळल्या जातील तेव्हा कॅल्शियमचं ॲब्झॉर्प्शन वाढणार आहे. अदरवाईज तुम्ही जरी कॅल्शियमयुक्त आहार घेतला तरी वेअरटेअर आणि मेंटेनन्ससाठी जेवढं गरजेचं आहे तेवढं कॅल्शियम वापरलं जाईल आणि उरलेलं कॅल्शियम बाहेर फेकलं जाईल, लघवी वाटे किंवा इतर माध्यमातून ते सिक्रेट होऊन बाहेर फेकलं जाईल एक्स्ट्राचं जे आहे ते. आय होप हे सगळं ऐकल्यानंतर लहान मुलांकडे बघण्याचा किंवा त्यांच्या आरोग्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलू शकेल काही अंशी. आणि जितकं प्राधान्य अभ्यासाला किंवा त्यांच्या इंटलेक्च्युअल डेव्हलपमेंटवर दिलं जाते तितकंच प्राधान्य त्यांच्या फिजिकल डेव्हलपमेंटवर सुद्धा दिलं जाईल. खूप खूप धन्यवाद.